पुण्यामधल्या खेडचे आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं आणि यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झालाय। तेव्हापासूनच मंचर पोलिसांच्या भूमिकेवरती संशय घेतला जात होता। अखेर आमदारांचे पुतणे मयूर मोहितेंची पोलीस कोठडी मिळवण्यामध्ये मंचर पोलीस अपयशी ठरल्यामुळे त्यावरती शिक्कामोर्तब झालाय। गोडेगाव न्यायालयाने मयूरची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केल्यानं मयूरच्या जामिनाचा मार्ग आता मोकळा झालाय। पुण्यातल्या व्हीआयपींच्या गाड्यांचा वेग जीवघेणा ठरताना दिसतोय। अल्पवयीन बिल्डर पुत्राने 2 जणांचे बळी घेतल्याचं प्रकरण चांगलंच चर्चिलं जातंय। यात खेडचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं म्हणजेच मयूर मोहिते यांनी फॉर्च्युनर कारनं दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा प्रकार घडला। ही धडक इतकी जोरदार होती की यात 20 वर्षाचा युवक ओम सुनील भालेराव हा जागीच त्याचा मृत्यू झालाय। पुणे नाशिक महामार्गावर कळंबमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर मयूर मोहिते यांनी तातडीनं मदत केली नाही असा आरोप प्रत्यक्षदर्शी करतायत। मदत मिळाली असती तर मृत ओमचा जीव वाचू शकला असता असं त्यांचं म्हणणं आहे। ज्यावेळेस एक पिकअप साईडने चालला होता आणि त्याच्या मागे ही व्हाईट कलरची गाडी येत होती, ती ज्या पद्धतीने ओव्हरटेक करण्यासाठी बाहेर निघाली त्यावेळेस माझी गाडीमध्ये माझी मिसेस होती बाजूला। आम्ही दोघेही ओरडलो, आता मोठा अपघात होण्याचे चान्सेस आहे ना असं म्हणतोय तोपर्यंत त्या गाडीने त्या युवकाला उडवलेलं होतं टू व्हीलरवरती। आहे त्या कंडिशनमध्ये मी गाडी बंद केली जागेवरती आणि मी गाडीतून उतरून पटकन बाहेर पळत आलो। जोपर्यंत त्या 4 व्हीलर गाडीमध्ये जो चालक होता तो गाडीमध्ये तसाच बसून होता। अनावधानाने माझ्याकडून 2-3 शिव्या त्याला निघाल्या। मी म्हणलं तू उडवलाय, कमीत कमी त्याच्यावर उपचार होतील, पटकन त्याला गाडीत टाक आणि हॉस्पिटलला जाऊ दे। पोलीस वगैरे आलेच नाहीत कोण, फक्त त्यांनी मदतच केली नाही। ते त्या कडेला उभं होते, आम्ही त्यांना उचललं ॲम्ब्युलन्स येतपर्यंत आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि ते मंचरला नेलं। तेच जर थोडं लवकर गेले असते तर त्याचा प्राण वाचला असता। या अपघातानंतर व्हीआयपींच्या जीवघेण्या वेगाची चर्चा पुणे जिल्ह्यात सुरू झाली आहे। अपघात करणारे हे मयूर मोहिते आहेत कोण तेही जाणून घेऊया। आमदार दिलीप मोहिते यांचे मोठे बंधू साहेबराव मोहितेंचे ज्येष्ठ पुत्र। आमदार मोहितेंच्या पाठोपाठ पुतणे मयूर हे खेड तालुक्यात राजकीय धुरा सांभाळतात। मयूर मोहिते यांचे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालंय। चाकण MIDC मध्ये डेव्हलपिंग अँड इंडस्ट्रियल मटेरियल सप्लायर्सचा त्यांचा व्यवसाय आहे। खेड तालुक्यातून पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत। या दुर्घटनेनं आमदार दिलीप मोहिते ही चर्चेत आले आहेत। अपघातानंतर मयूर मोहिते हे पळून गेले नाहीत, त्यांनी मद्यपान केलं नव्हतं असा दावा आमदार दिलीप मोहितेंनी केला। अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं। पोलिसांनी अटक केलेली नाही, आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि या सगळ्या याची गुन्ह्याची चौकशी पोलीस करतायत। जोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही नेमका कोण दोषी आहे हे जर पोलीस शोधत नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल। माझा सक्का पुतण्या जर असेल आणि त्यांनी चूक केली असेल तर जे काही कायद्याच्या भाषेमध्ये जे कायद्याच्या परिभाषेत जे होईल शासन ते झालं तरी मी त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही। घडलेल्या प्रकाराबाबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली। या अपघाताची चौकशी झाली पाहिजे, कुणाचीही मनमानी चालणार नाही, योग्य न्याय व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली। ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ॲक्सिडेंट्समध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे। रॅश ड्रायव्हिंग आत्ता पोर्शची जी केस आहे ती पण पूर्णपणे आपल्याला अजून त्याच्यात क्लॅरिटी आलेली नाही आहे। जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे। मग ड्रग्ज असू दे, हिट अँड रन केस असू दे, अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे, मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे, वर्दीची भीतीच आज राहिली नाही असं अनेक समाजाच्या घटकांमधून दबते आवाज ऐकायला मिळतात। राजकीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेतली गेल्यानंतर पोलिसांनी अपघात प्रकरणात मयूर मोहितेंविरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यांच्यावर कलम 304/2 अंतर्गत मृत्यूला कारणीभूत ठरणे, मृत्यू घडवून आणण्याचा हेतू, त्याचबरोबर कलम 279 अंतर्गत बेकायदेशीर वाहन चालवणे, कलम 337-338 अंतर्गत दुखापत, मोटर वाहन कायदा कलम 184 आणि तत्परतेने मदत न करणे या सगळ्या कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणात तपासाची कारवाई सुरू करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। फॉर्च्युनरचे चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन अपघाताची खबर दिलेली आहे। त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे API कांबळे साहेब
व त्यांचा स्टाफ घटनास्थळी जाऊन बघितलं आणि त्यानंतर त्या मृत व्यक्तीला जिवंत आहे किंवा मृत आहे याचा खात्री करण्यासाठी ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून तात्काळ त्याला दवाउपचारासाठी मनसर हॉस्पिटलला रवाना केले होते. मनसर पोलीस स्टेशनला 304(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. IPC सेक्शन खाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला तपास पूर्ण करून चालू आहे. अनेक लोक त्यांनी पाहिलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की गाडीतून कोणी खाली उतरलं नाही, त्याला मदत केली नाही, उलट ते निघण्याच्या मानसिकतेमध्ये होते. कदाचित त्या ठिकाणी जर प्रत्यक्षदर्शींनी ती गाडी थांबवली नसती तर ते थांबले सुद्धा नसते आणि उपचार उशिरा मिळाल्यामुळे पण त्याला त्या ठिकाणी योग्य उपचार मिळाला नाही. त्यातून त्याचा दुर्दैव असा अंत झालेला आहे. शासनाने याच्याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. वेगावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित ठेवल्या पाहिजेत. या प्रकरणातील दुसऱ्या जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे पोर्शे कार प्रकरणानंतरच्या या घटनेनं VIP गाड्यांच्या अपघाताचं करायचं काय, अशा प्रकरणात कठोर कारवाई कधी होणार असे प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आहेत. तुषार झरेकरसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, पुणे.